की जी राणी 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिली. आत्ताच्या स्त्रियाने येसूबाईंचं एक जरी गुण घेतला ना तरी आपल्या समाजामधले अनेक घटस्फोट वाचतील. आपल्या मुलाला गादीवर न बसवता त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. हा येसूबाईंचा गुण खूप म्हणजे घेण्यासारखा आहे. आणि संभाजी महाराजांसारख्या असल्या कडक स्वभावाच्या नवऱ्याला सांभाळणं काही सोपं नव्हतं, पण ते आव्हान येसूबाईंनी झेललं होतं. मी ज्यावेळेला इतिहास संशोधन मंडळमध्ये लिहायला बसायची आणि ते एखादा संदर्भ मिळाला की मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायचं. आणि त्या मॅडम मला म्हणायचे की तुम्ही का रडताय, तुम्हाला काही घरी काय तुमच्या काय झालंय का मॅडम? बऱ्याच वेळा मी बघते तुम्ही तुमच्या डोळ्यात. मी म्हणायची नाही हो, माझ्या घरी काय होणार. म्हणजे येसूबाई राणीसाहेबांचा त्रास बघून मला अजूनही वाईट वाटतं की ह्या गोष्टीला 300-350 वर्ष झाली आहेत, की ती कशी राणी असेल. माझं असं म्हणणं आहे की सोयराबाई राणींनी हे संभाजीराजांना त्रास दिलेला नाही आहे. कारण सईबाईंच्या मृत्यूनंतर सोयराबाई राणीसाहेबांनी संभाजीराजांचा मुलासारखा सांभाळ केलेला आहे. मग नंतर सोयराबाई राणीसाहेब संभाजीराजांना त्रास देतील असं मला वाटत नाही. ह्या अष्टप्रधान मंडळांनी आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या राजकारणासाठी सोयराबाईंना पुढे केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनाजी पंतांनी घडवून आणल्या होत्या आणि नाव मात्र सोयराबाईंचं पुढे केलेलं आहे. संदर्भ आहेत. दुर्गाबाई राणीसाहेबांचा संभाजीराजांचा विवाह झालेला होता. अच्छा. आणि त्यांना एक मुलगी होती, पण ती मुलगी नंतर कुठे दिल्या त्याचा काही इतिहासात उल्लेख नाही. स्वराज्याची मूळ प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब. आपल्या अवघ्या 26 वर्षांच्या अल्पायुष्यामध्ये छत्रपती शिवरायांना तब्बल 19 वर्षांची भरभक्कम साथ देणाऱ्या राणीसाहेब म्हणजे शिवपत्नी सईबाई. छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक सुपुत्र आणि स्वराज्यरक्षक ज्यांनी या मराठी मातीला दिला. स्वदेश, स्वधर्म आणि स्वातंत्र्य यासाठी स्वतःचं आयुष्य ज्यांनी अर्पण केलं अशा एक राणीसाहेब होऊन गेल्या, आणि ते म्हणजे राणी येसूबाई. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, असं ज्यांचं वर्णन इतिहासामध्ये केलं जातं आणि ज्यांनी औरंगजेबाला शेवटपर्यंत या मातीमध्ये झुंजवत ठेवलं त्या होत्या ताराराणी राणीसाहेब. मंडळी, मराठ्यांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो तेव्हा प्रामुख्यानं राजा महाराजांचंच कौतुक केलं जातं, त्यांचीच वर्णनं प्राधान्यानं लिहिली आणि वाचली जातात. पण आज आपण चर्चा करणार आहोत मराठ्यांच्या इतिहासातल्या कर्तबगार आणि लढवय्या महिलांविषयी, राण्यांविषयी. आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्या स्वतः नाईक निंबाळकर घराण्यातून येतात, ज्यांनी मराठ्यांच्या इतिहासातल्या या राण्यांचा, या लढवय्या स्त्रियांचा इतिहास आपल्यासमोर मांडला, अशा इतिहासाच्या अभ्यासक डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर. सुवर्णाताई, मी आपलं मनापासून स्वागत करतो. मला खरं तर खूप आनंद होतो आहे की तुम्ही स्वतः तो एक जाज्वल्य उज्ज्वल असा वारसा तुमच्यासोबत तो आहे, आणि वेगवेगळ्या या राण्या आहेत, लढवय्या स्त्रिया आहेत, ज्या लढवय्या नाही आहेत त्यांनी स्वराज्याचा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. या सगळ्यांची चरित्र तुमच्यामुळे मराठीच्या दालनामध्ये उपलब्ध झाली, याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि स्वाभाविकपणे मला असा एक प्रश्न पडतो की प्राधान्यानं आपण राजांची, महाराजांची चर्चा करतो हा सगळा इतिहासाचा पट मांडताना, पण तितक्या ज्या लढवय्या स्त्रिया आहेत, कर्तबगार ज्या महिला आहेत, त्यांचा तितका प्राधान्यानं आणि प्रामुख्यानं उल्लेख करत नाही. इतिहास अभ्यासक म्हणून तुम्हाला याविषयी काय वाटतं? इतिहास अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की आत्तापर्यंत पुरुष प्रधान संस्कृती होती आणि घोषा पद्धतीमुळं स्त्रिया, राजघराण्यातल्या असू दे किंवा सर्वसामान्य असू दे, स्त्रिया पुढे आल्या नाहीत किंवा त्यांना येऊ दिलेलं नाही आहे. मग मला ज्या वेळेला मी सुद्धा एका राजघराण्यातून आलेली आहे, तर माझ्या घरातल्या स्त्रिया, माझ्या आजी म्हणा, माझ्या आई म्हणा, या कशा राहत होत्या, कशा वावरत होत्या आणि त्या किती हुशार होत्या. त्यासुद्धा एखाद्या राणीसारखं राज्य करू शकत होत्या, एवढ्या माझ्या आजी आणि माझ्या आईसुद्धा हुशार होत्या. त्यामुळं मला असं कुठेतरी वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज घडले तर ह्या जिजाऊ राणीसाहेब, आऊसाहेब किती हुशार असतील. आणि तसं जर बघितलं तर मी SSC फेल ते PhD हा माझा खरं प्रवास आहे. SSC फेल ते PhD. मी लग्न झालं तेव्हा मी SSC फेल होते, मला काही येत नव्हतं, पण माझे मिस्टर सुद्धा नाईक निंबाळकर घराण्यातले, आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या घराण्यातल्या स्त्रिया खूप कर्तबगार आणि हुशार आहेत, पण त्यांनी शिकलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. पण माझ्या घरातलं
कोणी स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या आणि माझ्या लग्नानंतर 12 वर्षांनी माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं. म्हणजे त्यांनी मला प्रेरणा दिली की तू शिक, पुढे ये. मग त्यासाठी मला सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी आणि माझ्या शैक्षणिक प्रवासावर खराब प्रभाव कोणाचा आहे तर आनंदीबाई जोशींचा. कारण गोपाळरावांनी आनंदीबाई जोशींना कसं शिकवलं हे मी प्रेरणा घेऊन मी शिकायला सुरुवात केली होती. आणि मग मी BA सोशॉलॉजी, MA सोशॉलॉजी, MA मराठी, MPhil, PhD माझं हे पूर्ण झालं. मग ते करत असताना माझे मिस्टर मला म्हणाले की तू काहीतरी लिही आता. तर मी म्हटलं SSC फेलपासून तुम्ही मला PhD पर्यंत आणलं आणि आता तुम्ही माझ्याकडून लिहायची कशी अपेक्षा करताय. तर ते म्हणाले आता तुला संशोधन करायची सवय आहे तर तू लिही. म्हटल्यानंतर मी पहिलं पुस्तक राजर्षी शाहू महाराजांवरती लिहिलं. पुस्तक लिहिताना मग मला काही गोष्टी अशा जाणवायला लागल्या की आपला इतिहास किती शौर्यशाली आहे आणि शाहू महाराजांनी किती आपल्या समाजासाठी केलंय. आणि मग ते शाहू महाराजांचं पुस्तक लिहिता लिहिता मला कुठेतरी तारा राणीचा रेफरन्स आला आणि मी ठरवलं की आपण काहीतरी ऐतिहासिक स्त्रियांवर लिहूया. मग ते करत करत मी पहिलं पुस्तक महाराणी तारा राणीवरती लिहिलंय. आणि तारा राणी लिहिल्यानंतर मग ते पुस्तक माझं चाललं बाजारामध्ये, कारण माझी भाषाशैली एकदम सोपी होती. मग तारा राणी लिहिल्यानंतर मी परत येसूबाई लिहिलं. येसूबाई लिहिल्यानंतर मला लाल महालमध्ये एक पुरस्कार मिळाला जिजाऊ राणी साहेबांवरती. त्यावेळेला मराठा महासंघाने मला सांगितलं की आम्ही तुम्हाला जिजाऊ पुरस्कार दिलाय तर तुम्ही जिजाऊंच्या वरती पुस्तक लिहिलं पाहिजे. आणि मग मी उलटं झालं माझं, तारा राणी, येसूबाई आणि नंतर मी जिजाऊंच्या वरती पुस्तक लिहिलं. आणि मग मला ते झपाटले पण माझ्यामध्ये आलं की ऐतिहासिक स्त्रिया ह्या किती शूर आणि कर्तबगार आहेत आणि त्याच्यावर जर आपण काहीतरी लिहिलं तर आपल्या समाजामधील ज्या स्त्रिया आहेत त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल. म्हणून मग मी एकामागे कसं मग इंदुमती राणी साहेब असतील, वायदाबाई शिंदे असतील, उमाबाई साहेब दाभाडे असतील, असं करून मी 7 पुस्तकं लिहिली. तुम्ही जिजाऊ साहेबांचा उल्लेख केलात, हो, राजमाता जिजाऊंचा. तर अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल की राजमाता जिजाऊंना आपण स्वराज्याची मूळ प्रेरणा म्हणतो, स्वराज्याचा संस्कार शिवरायावरती करणाऱ्या आई, स्वराज्याच्या आई जननी या राजमाता जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या जीवनचरित्रातली अशी कुठली एखादी घटना आम्हाला तुम्ही सांगाल की जी खरंच सगळ्यांनी त्यापासून प्रेरणा घेण्यासारखी अशी ती आहे? मला आता जी घटना भावली जिजाऊंची की खंडागळे हत्ती प्रकरण जेव्हा झालं तेव्हा जिजाऊंचे दीर आणि जिजाऊंचे सख्खे भाऊ त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर निजामाने लखुजी राजांचा खून केला. त्याच्याबरोबर जिजाऊंचे 3 भाऊ आणि भाचे म्हणजे पूर्ण जाधवराव कुटुंब त्याच्यामध्ये गेलं. मग हे सगळ्या घटना जिजाऊंच्या समोर असताना सुद्धा आपल्या मुलाला स्वराज्यासाठी तयार करणं हे मला जिजाऊंचं एक भावलेलं ती घटना होती. आता बघा, एक मूल असतं तर आई किती आपल्या मुलाची आत्ताच्या ह्याच्यामध्ये काळजी घेते. किंवा एखाद्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होतो तेव्हा लोक त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करत नाहीत. आपण मोबाईल घेतो आणि त्याचा व्हिडिओ काढत बसतो. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काही वाटत नाही किंवा त्याला वाचवायचा कोणी प्रयत्न करत नाही. पण त्या काळात जिजाऊला आपला हा देश वाचवायचा होता परकीयापासून. त्यामुळं त्यांनी आपल्या 8 ते 10 वर्षाच्या मुलाला पुढे केलं. म्हणजे त्यांना ती भीती नाही वाटली की आपलं माहेर संपलंय, आपले दीर गेले आणि ह्या 4 शाह्या हात धुवून आपल्या मागे लागलेल्या आहेत. तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलाचा विचार न करता आपलं स्वराज्य, आपलं आता हे सगळं मुस्लिम लोकांपासून वाचवायचं हे त्यांनी त्यावेळेला विचार केला. म्हणजे ह्या गोष्टीला 400 वर्ष झाली. 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी हा विचार केला. मग शहाजी महाराज अत्यंत हुशार होते, जहागिरी होत्या. त्यांना 4 शाह्या मागे लागत होत्या की शहाजी राजाने आपल्याकडे यावं. मग मोगलशाही असू दे, आदिलशाही असू दे, निजामशाही असू दे, जिकडे शहाजी राजे असतील तिकडे विजय असायचा. आणि शहाजी राजाने एखादी शाही सोडली की तिथे त्यांचा पराजय व्हायचा. तर जिजाऊला एवढं सगळं हत्ती, घोडे, मोठ्या मोठ्या राजे रजवाडे, पालख्या हे सगळं होतं. टोपलीभर दागिने घेऊन मस्त राणीसारख्या त्या राहू शकल्या असत्या. पण तसं न करता त्याने स्वराज्य रक्षणासाठी त्यात उडी घेतली आणि आपल्या मुलाला शिकून त्यांनी तयार केलं. मग ती भीती त्यांना अशी वाटली नाही की माझ्या मुलाला काहीतरी होईल किंवा या अशा काही घटना घडतात. मग आग्र्याला शिवाजी महाराज गेलेले असू दे किंवा शाहिस्तेखानाची भेट असू दे किंवा अफजल खानाची भेट असू दे, प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी प्रेरणा दिलेली आहे.
त्या जिजाऊचा आदर्श आपल्या स्त्रियांनी घ्यावा या उद्देशाने मी ते पुस्तक लिहिलेलं आहे. जिजाऊंचा जसा उल्लेख होतो तसाच पुढे सईबाईंचा उल्लेख होतो. त्या शिवपत्नी होत्या. 26 वर्षांचं त्यांचं अल्पायुष्य आहे खरं तर जिजाऊ आणि सईबाई म्हणजे सासू आणि सून हे ते नातं आहे खरं. तर त्या दोघींच्यातले संबंध प्रामुख्याने कसे होते काय सांगाल? आता इथे पहिली गोष्ट अशी आहे की जिजाऊंच्या आई आणि शहाजीराजेंच्या आई ह्या दोघी आत्याबाच्या आणि ह्या दोघीही फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या. त्यामुळं सईबाईंना जेव्हा जिजाऊंनी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला जिजाऊंनी असा विचार केला की ही नाईक निंबाळकरांच्या घराण्यातली चुणचुणीत मुलगी आहे. आणि जिजाऊ एवढ्या विचार करणाऱ्या होत्या की 8 वर्षाच्या मुलीला बघून त्यांना काय वाटलं की ही मुलगी सून म्हणून आपल्या घरात येईल आणि ही मुलगी आपल्या मुलाची प्रेरणा होईल. म्हणजे जिजाऊंची हुशारी किंवा बौद्धिक हे किती होतं. आणि मग जिजाऊंनी सईबाईंचं छत्रपती शिवाजी महाराजांशी लाल महालामध्येच लग्न झालं. आणि सईबाई स्वभावाने अत्यंत शांत होत्या, कारण जिजाऊंनी नंतर आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी शिवाजी महाराजांची 8 लग्न करून दिली होती. त्या काळामध्ये आपल्याला 7 सवती होत्या, पण सईबाईंनी कुठेही एक शब्द किंवा कुठेही घरात वाद विवाद न होऊ देता सगळ्यांशी मिळून मिसळून त्या राहिलेल्या आहेत. आणि त्यांचा स्वभाव इतका शांत होता सईबाई राणेसाहेबांचा की शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा जशा जिजाऊ होत्या तशाच सईबाई वडजा होत्या. फक्त त्यांना अल्पायुष्य लाभलं. पहिल्या 3 मुली. नंतर जेव्हा संभाजीराजांचा जन्म झाला तेव्हा राजे 1.5 वर्षाचे असतानाच सईबाईंना त्यावेळेला बाळांतरोग झाला. त्यावेळेला काही त्याच्यावर औषध वगैरे असं काही नव्हतं आणि सईबाईंचा निधन झालं. पण जिजाऊ आणि सईबाईंचे संबंध एवढे चांगले होते की त्या सईबाईला आपली मुलगी मानत होत्या, कारण जिजाऊंचे 4 पुत्रांचं निधन झालं होतं अगोदर आणि जिजाऊंना मुलगी नव्हती. त्यामुळं त्यांनी सईबाईला आपल्या मुलीसारखंच सांभाळलं. आणि त्या काळामध्ये उंबऱ्याच्या बाहेर स्त्रिया येत नव्हत्या आणि सईबाईंनी पडद्याच्या आत बसूनच सगळं काही संसार करणं किंवा शिवाजी महाराजांची प्रेरणा होणं. त्यामुळं सईबाई फार पिक्चरमध्ये आलेल्या नाही आहेत. त्यामुळं पुस्तक लिहिताना मला खूप असा विचार केला. आणि माझा आजोळच नाईक निंबाळकर असल्यामुळं तिथलं राहणं किंवा बालपण ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. त्यामुळं मला ते पुस्तक लिहिणं काही फारसं अवघड झालं नाही. आणि आमचे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर त्यांचा मला खूप आग्रह होता की सईबाईंवर तुम्ही लिहा. मग मी फलटणला जाऊन काही थोडेसे संदर्भ काही मिळवले आणि मग त्याच्यावरती मी पुस्तक लिहिलं. मग ह्या 7 जणी ज्या सवती होत्या त्यांच्याबरोबर सुद्धा सईबाई राणेसाहेबांचे एवढे चांगले संबंध होते. आणि बघा, घरात वादविवाद नसेल तर पुरुषांना कुठल्याही गोष्टी करायला त्रास होत नाही. तर घरातच रोज उठून भांडण होत असेल तर राजांना सुद्धा लढायला जाताना पहिलं घरातले भांडणं निपटून जावी लागली असती. पण निवळ सईबाईंमुळं घरात पुष्कळ शांतता होती. आणि सईबाईंच्या गुरु जिजाऊ साहेब. तुम्ही जिजाऊंचा उल्लेख केलात आणि त्यावेळेची पुरुषसत्ताक व्यवस्था कशी होती ते पण सांगितलं. तर त्या काळाच्या चौकटीमध्ये जिजाऊंसमोर हे फार मोठं आव्हान होतं की त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा जिजाऊंना आपल्या स्वराज्याचा विचार शिवरायांपर्यंत पोहोचवायचा होता. जिजाऊंकडे आपण थोडंसं आधी येऊया की जिजाऊंच्या जीवनचरित्रातली अशी कुठली घटना तुम्हाला वाटते किंवा अशी कुठली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाटतात की ज्याच्याकडे आजपर्यंत तसं दुर्लक्ष झालंय? आता छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा एक लढाई जिजाऊंनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून एक लढाई केलेली आहे. आणि जिजाऊ काही मला ते मी एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघतच नाही. जिजाऊ ह्या पुरुषांसारख्या, म्हणजे पुरुषही एवढं धाडस करणार नाहीत किंवा एवढी त्यावेळेला विचार करायची पद्धत म्हणा की त्या काळामध्ये थोडंसं घोषा पद्धत म्हणा किंवा शिक्षणाचा अभाव म्हणा, पण त्या काळात सुद्धा जिजाऊ इतक्या हुशार होत्या. कारण लखुजी जाधवराव सुद्धा त्यांची एकुलती एक मुलगी होती. 4 मुलांनंतर ह्या जिजाऊ झालेल्या. अत्यंत हुशार, स्वभावाने शांत आणि समोरच्या माणसाला आपलंसं कसं करून घ्यायचं हे गोष्ट जिजाऊंकडून शिकून घ्यावी आपण. त्यामुळं 12 बलुतेदार असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, सगळ्या लोकांना त्यांनी आपलंसं केलं आणि म्हणून हे स्वराज्यानंतर थोडं उभं राहिलं. सईबाई आणि शिवराय यांच्यातलं नातं नेमकं कसं होतं? कारण तुमचं पुस्तक आहे शिवपत्नी सईबाई राणीसाहेब नावाचं, तर त्याविषयी काय सांगाल? आता सईबाईंना अत्यंत अल्प आयुष्य लाभलेलं आहे. 26 वर्षाचं. 26 वर्ष. त्याच्यात 7व्या किंवा 8व्या वर्षी त्यांचं लग्न झाले. जेमतेम 19 वर्षाचं त्यांचं आयुष्य असेल. आणि मग राजे लढाईला जाणार, त्याच्यात 8 बायका.
मग साईबाईंच्या वाटेला किती शिवाजी महाराज येत असतील आणि जेवढे काही येत असतील तर त्यांचे अत्यंत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि साईबाईंकडे बघून शिवाजी महाराज कुठल्याही लढाईला जाताना सईबाई राणीसाहेबांचं विचार घेऊन किंवा त्यांच्याशी बोलूनच ते पुढे जात होते. शिवाजी महाराजांची प्रेरणाच सईबाई होत्या. त्यामुळं ज्यावेळेला मला वाटतं अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जेव्हा राजे जातात प्रतापगडावर, तेव्हा सईबाई राणीसाहेब खूप आजारी असतात आणि त्यानंतर तुम्ही काही माझी काळजी करू नका, तुम्ही ही भेट आहे ती सगळी यशस्वी करून या. आणि आपण म्हणतो की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असेल तर तो पुरुष कुठल्याही गोष्टीला न घाबरता ती गोष्ट पूर्ण करतो. तसं शिवाजी महाराजांच्या पाठीमागे सईबाई होत्या, पण त्यांचं आयुष्य तितकं अल्प होतं की जे काय आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा जशा जिजाऊ होत्या तशाच सईबाई सुद्धा होत्या. त्याच नारेमध्ये पुढचं नाव आपल्याला घ्यावं लागतं ज्या कर्तृत्ववान स्त्रियांचा आपण उल्लेख करतो, तो म्हणजे राणी येसूबाईंचा. तर राणी येसूबाई यांनी संभाजीराजांना भरभक्कम साथ दिली होती आणि त्यांच्यावर दुःखाचा एक आघातच वेगळ्या प्रकारे झाला होता. तर त्यांचं इतिहासातलं योगदान तुम्हाला नेमकं काय वाटतं? आता येसूबाई हा म्हणजे माझा हळवा कोपरा आहे मनातला आणि माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे येसूबाई राणीसाहेब. येसूबाई राणीसाहेबावरती लिहायचं हे ओघाओघाने जेव्हा जिजाऊंचं पुस्तक लिहिलं त्याच्यात काही प्रसंग मला येसूबाईंचे आणि जिजाऊंचे म्हणजे असे लिहिण्यात आले. मग मी ठरवलं की आपण येसूबाई राणीसाहेबांवरती पुस्तक लिहायचं. आपल्याला काही ह्या पुस्तकासाठी संदर्भ मिळतात का असं बघताना मला इतके संदर्भ मिळाले येसूबाईंच्या वरती लिहायला. आणि मला येसूबाईंच्यावर मी खूप प्रेम करते की मला असं वाटते की जी राणी 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिली, तर आत्ताच्या स्त्रियाने, हा आता घटस्फोटाचा जमाना आहे, आत्ताच्या स्त्रियाने येसूबाईंचं एक जरी गुण घेतला ना तरी आपल्या समाजामधले अनेक घटस्फोट वाचतील. पण वाचन करायला पाहिजे, कारण ज्या वेळेला संभाजीराजांचा मृत्यू झाला आणि संभाजीराजांचा मृत्यू काही साधा झाला नाही, हालहाल करून संभाजीराजांना मारलं गेलं आणि त्या प्रत्येक दिवसाची माहिती येसूबाईंच्या पर्यंत पोहोचायची व्यवस्था झालेली होती. तर प्रत्येक दिवशी येसूबाईंना खूप वाईट वाटायचं, पण त्यांना असं वाटायचं की आता हे पुढे काय व्हायचं, कारण त्या रायगडावर होत्या आणि रायगड औरंगजेबाला आता संभाजीराजांना मारल्यानंतर त्यांना तो रायगड ताब्यात घ्यायचा होता. तर त्यांना ती काळजी होती की पुढे आता काय होणार ह्या स्वराज्याचं. त्यामुळं आपल्या पतीच्या निधनाचं दुःख न मनात हे करता येसूबाई विचार करत होत्या की हा आता मी रायगड कसा लढवू. तरी 9 वर्ष येसूबाईंनी तो रायगड लढवला आणि रायगड लढवताना त्यांनी ताराराणीला सांगितलं की तुम्ही आणि इथून पहिलं जा, कारण आपण सगळेच जर एका ठिकाणी सापडलो तर पुढे स्वराज्याचं काय होईल अशी कुठली जाऊ विचार करणार नाही. पण त्यावेळेला येसूबाईंनी तो विचार केला आणि खूप म्हणजे त्रासातून त्यांनी ते ताराराणीला बाहेर काढलं गडावरून. आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक म्हणजे राज्यारोहण समारंभ केला. तर आपल्या मुलाला गादीवर न बसवता त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. हा येसूबाईंचा गुण खूप म्हणजे घेण्यासारखा आहे. आणि संभाजी महाराजांसारख्या असल्या कडक स्वभावाच्या नवऱ्याला सांभाळणं काही सोपं नव्हतं, पण ते आव्हान येसूबाईंनी झेललं होतं. कारण हे अष्टप्रधान मंडळाने इतक्या कारवाया केल्या, संभाजीराजांना अत्यंत त्रास दिला गेला, पण येसूबाईंनी सबंध हे सगळा तो प्रवास आहे तो अत्यंत शांतपणे केला. आणि जिजाऊंचं आणि येसूबाईंचं नातं अत्यंत छान होतं दोघींचं. कारण जिजाऊ अगदी येसूबाई 6 ते 7 वर्षाच्या असतानाच भोसल्यांच्या घरात आलेल्या असतात. त्यामुळे मला तर असं वाटतं की राजे शिर्क्यांच्या संस्कारापेक्षा जिजाऊंचेच संस्कार जास्त येसूबाईंच्यावरती होते. आणि येसूबाई स्वभावाने अत्यंत शांत होत्या, कारण ज्या वेळेला औरंगजेबाच्या कैदेत गेल्या होत्या येसूबाई, त्यावेळेला औरंगजेबाने प्रचंड त्रास दिला, पण येसूबाईंना त्यांनी झिनत, त्यांची जी मुलगी होती झिनत, तर तिच्या माध्यमातून येसूबाईंनी औरंगजेबाला आपलंसं करून घेतलं की बाबा प्रेमाने मला असं करा किंवा मला असं पाहिजे, मला हे पाहिजे. त्यांनी एक मंदिर बांधून घेतलं पूजेसाठी. आणि त्याच्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराजांचं धर्मांतर करायचा खूप मोठा प्रयत्न केला. त्यावेळेला तो धर्मांतराचा प्रयत्न येसूबाईने हाणून पाडला. तर त्यावेळेला येसूबाईंचं वय किती असेल, 25 किंवा 26 असेल.
कारण काय होतं की इतिहासात प्रत्येक गोष्टीची काही नोंद होत नाही. काही गोष्टी आपल्याला अशा ह्यानीच बघाव्या लागतात की इतक्या वर्षाच्या हे असू शकते. तर तो धर्मांतराचा प्रयत्न त्याने कसा हाणून पाडला की प्रतापराव गुजरांची 2 मुलं मुस्लिम व्हायला तयार झाली आणि शाहू महाराजांचं धर्मांतर टळलं होतं. तर हे सुद्धा येसूबाईंचं हेच म्हणावं लागेल आपल्याला की त्यांचा तो खूप हुशारीने तो केलेला प्रयत्न होता. त्याच्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराजांचं लग्न करायचं काढलं की आता शाहू महाराजांचं लग्न करायचं. मग कैदेत असताना शाहू महाराजांची 2 लग्न केली आहेत. एक मुलगी शिंदेची आणि एक जाधवांची. तर लग्न झाल्यानंतर औरंगजेब म्हणतात की मला सुनमुख बघायचंय. त्यावेळेला येसूबाई खूप घाबरतात की आपली मराठ्याची सून ह्या मुसलमान राजाच्या मांडीवर कशी बसणार. तर त्यांना खूप भीती वाटते. मग त्या काय करतात की एक आमनी नावाची दासी असते, तिला त्या तयार करतात आणि तिला औरंगजेबाच्या मांडीवर बसवतात. बरं. आणि मग औरंगजेबाला म्हणतात की बघा सोनमुख म्हणून. म्हणजे त्या काळामध्ये एवढं कैदेत असून सुद्धा येसूबाईने शांतपणे 29 वर्ष आव्हान हे स्वीकारलं कैदेत राहण्याचं आणि कुठेही आरडाओरडाने कुठेही दंगाने शांतपणे त्या अंधार कोठडीत बसून राहायच्या. एक महादेवाचं मंदिर म्हणजे त्या ब्रह्मपुरीमध्ये जास्त काळ होत्या मंगळवेढा तालुक्यामध्ये. मी जाऊन परवा ते बघून आलेले ठिकाण, पण आता बरीच पडझड झाली आहे तिथे. तर तिथे खूप काळ गेला येसूबाईंचा. नंतर नगरमध्ये नेलं येसूबाईंना. जिथे जिथे औरंगजेब जायचे तिथे तिथे येसूबाई जात होत्या. आणि नगरला असताना त्यांच्यावर इतका वाईट प्रसंग आला की दुष्काळ पडला, छावणीमध्ये खायला सुद्धा अन्न मिळत नव्हतं. तर आता काय करायचं येसूबाईंना प्रश्न पडला, कारण शाहू महाराज लहान होते त्यावेळेला. तर आता पत्र जर लिहिलं तर औरंगजेबांची कडक नजर होती सगळीकडे, म्हणून त्यांनी मोरया गोसावीने एक पत्र लिहिलेलं आहे. तर ते पत्र इतकं सुंदर लिहिलंय ना की ते मराठी साहित्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून ते पत्र आपण त्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे की ओंबळ्याशी मुंग्या लागल्या असं काहीतरी एक त्याने शब्द वापरलाय की त्याचा अर्थ असा होतो की विंचवाला मुंग्या लागल्यात. तर विंचू हा इतका मोठा असतो की त्याला मुंग्या लागल्या म्हणजे मी एक मराठा राणी आहे पण मला हा इतका त्रास होतोय. ते अशा वेगळ्या प्रकारे शब्द वापरून त्यांनी मोरया गोसावीने एक पत्र लिहिलं होतं. पण मोरया गोसावी घाबरतात की मदत केली आणि औरंगजेबाला कळलं तर आपलं काय होईल. त्यामुळे मोरया गोसावींनी काही त्यांना मदत केली नाही. अत्यंत हालाकीचं जीवन येसूबाईंनी खरं म्हणजे कैदेत काढलेलं आहे. मी तर म्हटलं की 29 दिवस आता मुली राहत नाहीत सासरी सुद्धा, की आता इतकं वाईट आता परिस्थिती आली आहे. तर त्या राणीचा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपण खूप काही येसूबाईंकडून घेऊ शकतोय की इतका कडक नवरा म्हणजे तर हातावर कापूर घेतला तर तो जळेल अशा पद्धतीचे रागीट स्वभावाचे संभाजीराजे होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि संभाजीराजांचे सुद्धा कधी कधी वाद व्हायचे, पण त्याला प्रत्येक गोष्टीत मध्यस्थी येसूबाई राणीसाहेब करत होत्या. आणि नंतर सोयराबाई आता म्हणतात इतिहासामध्ये सोयराबाई राणींचा त्रास झाला, पण मी काही त्याला म्हणजे हे होत नाही, तयार नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की सोयराबाई राणींनी हे संभाजीराजांना त्रास दिलेला नाही आहे. कारण सईबाईंच्या मृत्यूनंतर सोयराबाई राणी साहेबांनी संभाजीराजांचा मुलासारखा सांभाळ केलेला आहे. मग नंतर सोयराबाई राणीसाहेब संभाजीराजांना त्रास देतील असं मला वाटत नाही. ह्या अष्टप्रधान मंडळांनी आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या राजकारणासाठी सोयराबाईंना पुढे केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनाजी पंतांनी घडवून आणल्या होत्या आणि नाव मात्र सोयराबाईंचं पुढे केलेलं आहे. की मला नाही वाटत की सोयराबाईंनी काय संभाजीराजांना त्रास दिला असेल आणि त्याला काही कुठे इतिहासामध्ये पुरावे नाही, काही नाही. हे सगळं काही इतिहास म्हणजे आपल्या मनानेच काही आपल्या सोयीसाठी लिहिलेला इतिहास आहे. त्याच्यापणे मी त्याही काही गोष्टी खोडून काढलेल्या आहेत माझ्या पुस्तकामध्ये. आणि नंतर आता हे गणोजी शिर्क्यांचं सुद्धा एक प्रकरण मध्येच आलेलं आहे की गणोजी शिर्क्याने संभाजी महाराजांना पकडून दिलं. तर तेही मी माझ्या पुस्तकामध्ये खोडून काढले की जर गणोजी शिर्क्यांनी संभाजीराजांना पकडून दिलं असतं तर परत शाहू महाराजांनी शिर्क्यांची मुलगी आपल्याला बायको म्हणून करूनच घेतली नसती. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 5 ते 6 राजशिर्क्यांचे भोसल्यांशी संबंध झालेले आहेत. आपल्याला जर एखाद्या घरानं आवडत नाही, आपण म्हणू नाही हे आमकेचे लोक फार वाईट आहे, मग लगेचच तुम्ही राजशिर्क्यांची मुलगी करून कशी काय घेतली असती. आपल्या वडिलाला जर आपल्या मामाने पकडून दिलं असं जर शाहू महाराजांना माहिती झालं असतं तर त्यांनी आपली बायको शिर्क्यांची केलीच नसती. त्यामुळे ते माझ्या पुस्तकामध्ये मी बऱ्याच गोष्टी काय आहे, इतिहासाला मूक आहे हा इतिहास. त्याच्यामध्ये प्रत्येकच गोष्टीला तुम्हाला संदर्भ मिळत नाही. काही लोकांनी आपल्या सोयीने तो इतिहास लिहिलेला आहे, पण
माझ्या सगळ्या 6-7 पुस्तकामध्ये येसूबाई हे व्यक्तिमत्व माझं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व आहे. मी ज्यावेळेला इतिहास संशोधन मंडळमध्ये लिहायला बसायची आणि ते एखादा संदर्भ मिळाला की मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायचं. आणि त्या मॅडम मला म्हणायचे की तुम्ही का रडताय, तुम्हाला काही घरी काही तुमच्या काही झालंय का मॅडम? बऱ्याच वेळा मी बघते तुम्ही तुमच्या डोळ्यात. मी म्हणायची नाही हो, माझ्या घरी काय होणार. म्हणजे येसूबाई राणी साहेबांचा त्रास बघून मला अजूनही वाईट वाटतं की ह्या गोष्टीला 300-350 वर्ष झाली आहेत. की ती कशी राणी असेल. हाडामासाचे रक्तमासाचे तर आपण सगळे माणसं आहोत, तेच हात आहेत, तेच पाय आहेत, तीच बुद्धी आहे. पण ही राणी कशी असेल, त्या राणीचा आपण विचारच करू शकत नाही. आणि तशी येसूबाई सारखी स्त्री आधीही झाली नाही आणि याच्या पुढेही होणार नाही. पण येसूबाई राणेसाहेब हे पुस्तक खरंच सगळ्या स्त्रियांनी वाचलं पाहिजे. त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. माझ्या मनोगतातच मी लिहिले, एक जरी घटस्फोट वाचला ना हे पुस्तक वाचून, तर माझ्या पुस्तक लिहिण्याचं सार्थक झालं. शिवरायांच्या पुढच्या पिढीचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतच आपण येऊन थांबतो. पण शिवरायांना काही कन्या होत्या, मुली होत्या, तर त्यांच्याविषयीचे काय दाखले इतिहासामध्ये उपलब्ध आहेत? सईबाई राणेसाहेबांना 3 मुली. सगळ्यात मोठ्या कन्या सपूबाई राणेसाहेब, दुसऱ्या त्या फलटणच्या नाईक निंबाळकरांना, माजी निंबाळकरांना दिल्या होत्या. 2 नंबरच्या रानूअक्का. रानूअक्का ह्या नेहमीच संभाजीराजांच्या पाठीमागे असायच्या. संभाजी महाराजांवरती कुठलेही वाईट प्रसंग असू दे, ही रानूअक्का ढाल बनवून आपल्या भावाच्या पाठीमागे कायम उभी राहत होती. आणि सगळ्यात लहान मुलगी अंबिकाबाई, ह्या अंबिकाबाई राणेसाहेब तारळ्याच्या माडिकांच्यात दिलेल्या होत्या. आणि सोयराबाई राणेसाहेबांना पण एक मुलगी होत्या बाळीबाई म्हणून. तर मला वाटतं नेताजी पालकरांच्या मुलाला बाळीबाई दिल्यात की काय, असं मला थोडंसं असं वाचल्यासारखं वाटतंय, मला नक्की आठवत नाही. अशा या 4 कन्या आणि ही 2 मुलं, एक संभाजीराजा आणि एक राजाराम महाराज. वा. पण रानूअक्का ह्या संभाजीराजांच्या पाठीमागं बहीण म्हणून अगदी त्यांची ढाल बनून राहिल्या होत्या. आणि ज्यावेळेला संभाजीराजांच्या पत्नी दुसऱ्या दुर्गाबाई राणेसाहेब ह्या शिंदखेडच्या जाधवरावांच्या, तर त्यांना ज्यावेळेला कैदेत टाकलं होतं नगरच्या, तर त्यांच्याबरोबर ह्या रानूअक्का कैदेत होत्या. आणि नंतर त्यांना सोडवण्यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केलेले काही उल्लेख आहेत. आरजोजी गिरजोजींना पत्र लिहिलेली, तर त्याचे संदर्भ आपल्याला जयसिंगराव पवार साहेबांच्या किंवा कमल गोखले यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. बरं, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना आपण येसूबाईंचा उल्लेख करतो, तर संभाजीराजांच्या अन्य कोणकोणत्या पत्नी होते, त्यांचे किती नेमके विवाह झाले होते? कारण याच्याविषयी काही मतमतांतर असल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो. मला तर माझ्या वाचण्यामध्ये, म्हणजे फक्त वाचण्यात नाही, त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत, संदर्भ आहेत. दुर्गाबाई राणेसाहेबांचा संभाजीराजांचा विवाह झालेला होता. अच्छा. आणि त्यांना एक मुलगी होती, पण ती मुलगी नंतर कुठे दिल्या त्याचा काही इतिहासात उल्लेख नाही. आणि दुर्गाबाई राणेसाहेबांचे बरेच संदर्भ आहेत. जरी काही लोकांना असं वाटत असेल की संभाजीराजांचा एकच विवाह होता, पण असं नाही आहे. आपल्याकडे चांगले पुरावे आहेत त्याच्याबद्दल. आणि आपले पानिपतकार विश्वास पाटील साहेबांनी मी ह्या गोष्टीवर नेहमी चर्चा करतो. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दुर्गाबाई राणेसाहेबांचा उल्लेख केलेला आहे. पण काही ठिकाणी मला असं वाचायला मिळतं की दुर्गाबाई राणेसाहेब सुद्धा येसूबाई राणेसाहेबांच्या बरोबर कैदेत होत्या. आणि नंतर हे सगळे सुटलेत ना, तेव्हा दुर्गाबाई राणेसाहेब सुद्धा सुटून आलेल्या होत्या, याचा उल्लेख आहे. पण त्याच्यानंतर त्यांचं पुढे काय झालंय हे मात्र इतिहासाला अज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इथपर्यंतचा हा काळ ओजस्वी तेजस्वी पराक्रमानं सगळा आपल्याला भारलेला दिसतो. पण ज्या वेळेला हा सगळा काळ संपला, पुढे निघून गेला, तेव्हा औरंगजेबासारखा एक बलाढ्य शत्रू समोर होता आणि त्याला झुंजवत ठेवण्याची जबाबदारी पुढे राणीसाहेबांच्यावरती येऊन पडली. आणि त्यांना अगदी स्वराज्य सौदामिनी वगैरे अनेक विशेषणं, ताराराणी भद्रकाली खोपली वगैरे अशी कविताही त्यांच्यावरती आहे. तर ताराराणींचा अभ्यास करताना तुम्हाला नेमकं काय जाणवतं? जे औरंगजेबासारख्या एका बलाढ्य शत्रूशी लढणं, त्याला झुंजवत ठेवणं, हे खरंच काही सोपं होतं? नाही. ताराराणी ह्या अत्यंत शूर होत्या. शूर म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या त्या. आणि आकाशात वीज जशी चमकते तशी ती ताराराणी चमकत होती. इतक्या ताराराणी शूर आणि हिंमतवान होत्या.
आणि येसुबाई राणीसाहेब ह्या कधी रणांगणावर आल्या नाहीत, पण तारा राणी स्वतः घोड्यावर बसून तलवार घेऊन लढाई करत होत्या. आणि तारा राणीनी औरंगजेबासारख्या शत्रूला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजाराम महाराज यांना सुद्धा औरंगजेबानी त्रास दिलेला आहे. पण असल्या औरंगजेबाबरोबर 7 वर्ष तारा राणी लढलेली आहे. खजिन्यामध्ये पैसा नाही, लोक आपले सगळे हे झाले, विखुरले गेले होते. आपल्याला राज्य पाहिजे किंवा एखाद्या गावातला आपल्याला कारभार बघायला पाहिजे म्हणून आपले मराठा समाजातले लोक सगळे औरंगजेबाकडे जात होते आणि त्यामुळं स्वराज्य सगळं विस्कळीत झालं होतं. या सगळ्यांना एकत्र करायचं काम नंतर तारा राणींनी केलेलं आहे. की तारा राणींच्या एका हाकेसरशी सगळे आपले हे जे बाकीचे लोक होते मराठा खानदानातले, बाकीचे मोहिते असू दे, कानविलकर असू दे, महाडिक असू दे, हे सगळे जे सरदार होते ते एकत्र यायचे आणि तारा राणीच्या सांगण्याप्रमाणे मग पुढे वागलं जात होतं. तारा राणींचा इतका दबाव होता मराठा स्वराज्यावरती की राजारामाच्या मृत्यूनंतर तारा राणींनी तलवार हाती घेतली आणि जर तारा राणींनी मनात आणलं असतं तर तारा राणी पन्हाळ्यावर राहत होत्या, तर त्या पन्हाळ्यावरच राहू शकल्या असत्या. त्यांना सुद्धा स्वराज्य आपलं टिकवून ठेवायची जबाबदारी घेतली नसती तरी त्या आरामात राहू शकल्या असत्या. पण ह्या मराठा स्त्रिया अत्यंत शूर होत्या आणि त्यामुळं येसुबाई वेगळ्या प्रकारे त्यांचं हे दिसत होतं शूरपणा आणि तारा राणीचं वेगळ्या प्रकारे. आणि तारा राणींचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा तुम्हाला असं कुठलं आणखी एक समकालीन उदाहरण काय असं कुठलं आठवतं का की ज्यांनी अशा प्रकारचं राजकारण, सत्ताकारण आणि पराक्रम गाजवलेला? तारा राणी सारख्या शूर एक दुसऱ्या जिजाबाई होत्या. बरं, संभाजीराजे म्हणजे राजाराम महाराजांचा मुलगा, संभाजी म्हणून एक त्यांचा मुलगा होता. राजाराम महाराजांनाही 3 पत्नी होत्या. त्यांची जिजाबाई नावाची जी पत्नी होती त्यांचा मुलगा हा होता संभाजी, त्यांच्या बायको ह्या जिजाबाई. त्याही खूप हुशार होत्या आणि त्यांनी तारा राणीला शह दिलेला आहे त्या जिजाबाईंना. आणि ह्या दोघींच्या भांडणामध्ये मग 2 गाद्या निर्माण झाल्या, एक करवीर आणि एक साताराची गादी. त्या काळातही स्त्रिया खूप म्हणजे चिकाटीने सगळं करत होत्या, सत्ताकारण होतं. त्याच्यानंतर उमाबाई दाभाडे सुद्धा तारा राणींच्या बरोबर त्यांनी सुद्धा पेशव्यांना अगदी जेरीस आणलं होतं उमाबाईने. आणि उमाबाई सुद्धा तारा राणी सारख्याच शौर्यशाली होत्या. त्याही स्वतः घोड्यावर बसून, हत्तीवर बसून त्या लढाई करत होत्या. मराठा इतिहासामधल्या पहिल्या सरसेनापती ह्या उमाबाई दाभाडे. आणि उमाबाई दाभाडेंचा सुद्धा इतिहास खूप शौर्यशाली आहे, पण तो असा पुढे आलेला नाही आहे. त्यामुळे मला जेवढं संदर्भ मिळेल तेवढं मी उमाबाईंचंही पुस्तक लिहिलेलं आहे. स्वराज्याचा संस्कार असो किंवा रणांगणामध्ये उपसलेली शमशेर असो, या दोन्ही फळ्यांवरती मराठा साम्राज्यातल्या या स्त्रियांनी, महिलांनी अक्षरशः आपल्या तेजस्वी ओजस्वी कर्तृत्वाचा अध्याय रचलेला आहे. आणि त्याचाच आढावा आजच्या या संवाद सत्रामध्ये आपण घेतला. डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर मॅडम, तुम्ही स्वतः इथं आलात. तुम्ही या स्त्रियांच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू आमच्यासमोर उलगडले. याबद्दल बुक विश्वतर्फे मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्व दर्शकांनाही विनंती करतो की असे उत्तमोत्तम विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बुक विश्वने मला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. चेतन सर, आपले धन्यवाद. धन्यवाद.